आणि विशेष करून डॉन साहेबांचं पण अभिनंदन. अ, सर्वांची इच्छा होती की पोलीस लाईनकडून खेळण्याची सर्व पोलिसांची इच्छा होती. त्याच्यामुळे आपण पार्टिसिपेट केलं आणि त्याच्यानंतर वेल ट्राय केला. नेक्स्ट टाईम वी विल आपण याच्या बेटर परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्या वतीनं सुद्धा बरेचसा सपोर्ट मिळाला त्याच्याबद्दल सुद्धा तुमचे पण मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद संघमालक धनंजयजी बडे साहेबांचं मनापासून आभार. या स्पर्धेत त्यांनी देखील संघमालकी घेतलं. त्यानंतर एस पी स्पोर्ट्स लोहगाव या टीमचे संघमालक सचिन आबा गरुड यांच्या वतीनं प्रसाद शिरस्कर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. संघमालकांना सन्मानित केला ते त्यांना विनंती आपण या आणि सन्मानाचा स्वीकार करूयात. प्रसादजी शिरस्कर आपण या मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. असलमभाई खान इलियासभाई शेख यांच्या शुभ हस्ते मॅच होते सुरू. ऐकूयात प्रवीण गायकवाड सरांना. धन्यवाद उत्तम सावंत सर. अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला केलाय वार, केलाय प्रहार, मिळतोय सनसनीत चौकार भरत दादा टिंगरे यांच्या बॅटमधून. 5 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण मॅच चालू आहे. एका बाजूला आहे हिमगिरियन्स तर दुसऱ्या बाजूला धानोरी स्पोर्ट क्लब. या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे आणि सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती भरतदादा टिंगरे, नॉन स्ट्राईक एंडवरती शुभम गीते ही जोडी अगदी आपण पाहतोय. उमेद चौरे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जातील. ऑफसाईड झोन नक्की स्ट्रॉंग आहे भरतदादा टिंगरे यांचा. या अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय नेत्रदीपक फटके आपण पाहिले. कव्हरच्या दिशेला काही फटके खेळले. अगदी आपण पाहिलं की या ठिकाणी मात्र 2 धावा घे स्ट्राईक आपल्याकडे ठेवतायत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय थोडासा मिस टाइम निश्चित आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतो आहे. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी देखील 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. षटक पहिलं मार्गस्थ असताना धावफलकावरची धावा आहेत त्या 9 धावा. उमेद चौरे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर फार मोठा अनुभव आहे. सद्यस्थितीला 40+ देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतात आपल्या दर्जेदार गोलंदाजीनं. तर समोर भरतदादा टिंगरे इनफॉर्म बॅट्समन सज्ज. लीडिंग एज लागते एक विकेटचं होईल पतन. यष्टिरक्षकांना आपलं काम चोखरित्या बजावलंय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. जल्लोष भरतदादा परतताना पाहायला मिळतोय. आता 9 धावा स्कोर कार्ड वरती आणि पहिला धक्का दरम्यान मैदानाच्या आतमध्ये लागताना जो पाहायला मिळतोय. परंतु दुसरा स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौशल टिंगरे. या फलंदाजानं देखील गेले काही वर्ष नक्कीच प्रभावित केले आपल्या नेत्रदीपक फलंदाजीनं. आज कौशल टिंगरे संघाचा भार नक्कीच सांभाळावा लागेल आणि या पहिली विकेट झटपट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उभं राहून धावा बनवाव्या लागतील आज कौशल यांना. दुसऱ्या बाजूला शुभम गीते या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच जो होता नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. उमेद चौरे चांगली गोलंदाजी प्रस्तुत करत असताना अगदी आपण पाहतोय भरतदादा यांना मात्र टिपलंय. बॅटची कडा घेतली. यष्टिरक्षकांना आपलं काम चोखरित्या बजावलं आणि त्यानंतर पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला जे पाहायला मिळालं. कौशल स्ट्राईक एंडवरती, उमेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. या चेंडूला सन्मान दिलाय. अगदी आपण पाहतोय रक्षात्मक रीतीने चेंडूला खेळून काढले. सिंगल वसूल केली जाते. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 2 अंकांमध्ये प्रवेश करतंय. 10 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहिजे की कितपर टार्गेट सेट केले जातंय 5 षटकांमध्ये. पहिलं षटक चालू असताना 10 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आणि बऱ्याच उशिरानंतर आता शुभम स्ट्राईक एंड वरती येताना जो पाहायला मिळतोय.
युवा टॅलेंटेड खेळाडू. या दरम्यान अगदी आपण पाहतोय उंची आहे चेंडूला, झेल झालाय. ही विकेट खूप महत्वाची. उमेश चौरे काय गोलंदाज. चार षटकांचा खेळ बाकी. सौरभनं घेतलेला झेल अगदी आपण पाहतोय. शुभमची या विकेट खूप महत्वाची होती. या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या शुभम गीतेनं नक्कीच घेतला होता. मैदानाच्या आतमध्ये या न्यू बॅटर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सार्थक वाळके मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती अगदी आपण पाहतोय. सूरज पवार षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज. पाहायचे या दुसऱ्या षटकात काय घडणार आहे. पहिलं षटक उमेश चौरे यांनी आपल्याला सिद्ध केलं अगदी आपण पाहतोय. सूरज पवार षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी मात्र सज्ज होताना जे पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर मात्र कौशल क्रायसिस मॅनची भूमिका नक्कीच सांभाळावी लागेल. संकट योद्धा म्हणून अनेक वेळेला कौशलकडे आपण पाहिलेला आहे. अनेक मैदानावरती मी पाहिले. जबरदस्त खेळ करत संघाचा डाव सांभाळलेला आहे कौशल टिंगरे यांनी. आज देखील क्रायसिस मॅन संकट योद्धा म्हणून कामगिरी करावी लागेल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 11. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना सार्थक वाळके अगदी स्ट्राईक एंड वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. ही लढत देखील रोमार्शक होईल. दोन्ही समान ताकदीच्या टीम्स आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज आपण पाहतोय. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 चा थरार तुम्ही पाहतायत. सार्थक स्ट्राईक एंड वरती हा चेंडू चांगला टाकला गेला अगदी आपण पाहतोय. त्यावरती मात्र सिंगल बसवूल केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 12 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. कौशल टिंगरे आणि सार्थक वाळके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूरज पवार देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. 2 चेंडू टाकलेत, 1 धाव त्याने खर्च केली. मैदानाच्या आतमध्ये समोर आहे कौशल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. एक खेळाडू कित्येक वेळेला एका संघामध्ये देखील खेळले असतील. आज परस्परांच्या विरोधात एकाच मतदारसंघातील नक्कीच टीम्स आहेत. त्यामुळे एकमेकांचा डावपेच, एकमेकांचा खेळ, एकमेकांची रणनीती एकमेकांना माहित आहे. उलट्या दिशेला खेळलाय अगदी आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन कौशलच्या बॅटमधून. हा चेंडू अगदी आपण पाहतोय ब्लॉक होल मारा होता. बुंध्या चेंडू टाकला गेलाय आणि या चेंडूवरती मात्र कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. या चांगली गोलंदाजी सूरज पवार करत असताना अगदी आपण पाहतोय. धावपलकावरची धाबा 16. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, फक्त 5 धाबा खर्च केल्यात. मैदानाच्या आतमध्ये कोणताही आक्रमक फटका खेळू देत नाहीये. परंतु हा चेंडू अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा उलट्या दिशेला खेळलाय. रिवाजचा एक शानदार बहरदार अप्रतिम सनसनीत चौकार.
कौशल टिंगरे 6 चेंडू खेळलाय, 10 धावांवरती अगदी आपण पाहतोय चांगला खेळ त्या ठिकाणी करत असताना 2 वेळेला रिव्हर्स साठी ट्राय केला, दोन्ही वेळेला सक्सेस देखील झालेला आहे. अगदी आपण पाहतोय विजय मिळवण्यासाठी हा संघर्ष आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, मतदारसंघातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ खऱ्या अर्थानं उपलब्ध करून दिले. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 या क्रिकेटच्या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय युवा नेते विशाल भाऊ टिंगरे अगदी आपण पाहतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला येईल. शतरक्षक चेंडूवरती, चेंडू निसटलाय, सटकलाय, जातोय सीमापार. गलथानपणाला थारा नाही, चुकीला माफी नाही, जातोय चौकार. चोवीस धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात उमेश चौरेवरती केलं गेलेलं आक्रमण अगदी आपण पाहतोय. सार्थक वाळके या वेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे, स्वेअर आहे. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावपलक जर पाहिलं तर पोहोचतंय 25 वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अगदी आपण पाहतोय. धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय हिमगिरियन्स मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. उमेश चौरे हा तोच गोलंदाज आहे. पहिल्या षटकात शुभम गीतेला बाद केलं, भरतदादा टिंगरे यांना नक्कीच बाद केलं. या षटकात पाहायचंय कामगिरी कशा प्रकारे करतोय. तर दुसऱ्या बाजूला सूर गवसताना पाहायला मिळालंय आपल्याला कौशल टिंगरे शानदार फलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू खेळलाय, 10 वरती खेळतोय. सार्थक वाळके अगदी आपण पाहतोय 3 चेंडू खेळलाय, 6 वरती मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन जुळताना पाहायला मिळतंय. सार्थकचा हा फटका ऑन साइडच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी अगदी आपण पाहतोय प्रयत्न केले गेलेत आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केले जात आहेत. धावफलक या 2 धावांच्या साहाय्यानं 29 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. सार्थक स्ट्राईक एंड वरती डावखुऱ्या आता तेजपुंज नक्कीच तारा आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांची चांगली फळी धानोरी स्पोर्ट क्लब या टीम मध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा बॅटीची कडा लागली, एक विकेटचं होईल पतन. सार्थक बॅक टू द पॅव्हिलियन. 3री विकेट उमेश चौरे यांना मिळते. तिसरी महत्वपूर्ण विकेट उमेश चौरे यांना मिळताना जी पाहायला मिळते. चांगला स्पेल नक्कीच टाकताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट घेतल्या होत्या. या षटकात देखील महत्वपूर्ण विकेट त्यांना मात्र जी घेतली आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय प्रवीण पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. षटक 3रं मार्गस्थ असताना 29 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. शॉर्ट लेनचा चेंडू होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली गेली. एक वेगवान ही दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. 31 वरती धाव फलक पोहोचलाय. षटक 3रं मार्गस्थ असताना 5 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. धावफलकावरची धावा आपण पाहतोय 31. 3 गाड्यांच्या मोबदल्यात प्रवीण 2 धावांवरती खेळतोय स्ट्राईक एंड वरती. कौशल टिंगरे 6 चेंडू 10 वरती. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू वरती 2 धावा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे पूर्ण केले जात आहे. सिंगल डबल खूप महत्व नक्कीच जे दिले जात आहे.
आणि या 2 धावांच्या सहाय्यानं स्कोर कार्डवरती नजर टाकली तर 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 33 आल्यात. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल. शेष शिल्लक बाकी. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 चा थरार. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सचिनदादा खानवेक, सन्माननीय असलमभाई खान आणि सन्माननीय भरतदादा टिंगरे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आजचा 3रा दिवस संपन्न होत असताना महत्त्वपूर्ण लढती मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना अगदी आपण पाहतो आहे. 3 षटकं, 33 धावा, उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शेष आणि गोलंदाजी मार्कवरती राम किरवे सज्ज होताना जे पाहायला मिळत आहेत. षटक 4थं टाकलं जाईल. कौशल बऱ्याच वेळेनंतर स्ट्राईक एंडवरती पोहोचलाय. चांगली आक्रमक फलंदाजी नक्कीच जी केली. रिवचचे 2 सनसनी चौकार कौशलच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेत. सिंगल घेतली जाते. अगदी आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि ही 3री धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना ही पाहायला मिळते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 36 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. एक धाव खूप महत्वाची आहे. एका धावेनं देखील सामने गमवावे लागतात. हे क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 3 धावा ज्या घेतल्या गेल्यात. धावफलक जर पाहिलं तर 36 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक 4थं जे चालू झाले मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण स्ट्राईक एंड वरती, गोलंदाजी मार्क वरती राम सज्ज होतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट असेल, निर्धाव स्वरूपाचा असेल. फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा नक्कीच प्रयत्न असफल नक्कीच होताना पाहायला मिळतोय. फलंदाज 36 धावा धावफलकावरती. षटक 4थं मार्गस्थ असताना राम गिरवे पुन्हा एकदा मारा करण्यासाठी तयार. हा चेंडू अगदी आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला खेळलाय. शतरक्षक डीप मधून चेंडूवरती धावत पळत येतोय. अडोतीस वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आतापर्यंत सिंगल डबलला जास्त महत्व दिले प्रवीण यांनी. अगदी आपण पाहतोय कौशल मात्र बराच वेळ त्यांना स्ट्राईक येताना जी पाहायला मिळत नाही. चांगली आक्रमकता कौशलच्या बॅटमध्ये आहे. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. एक सिंगल घेतली जाईल, 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न आणि या दरम्यान यष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी. थोडासा फंबल होताना पाहायला मिळतोय प्रवीण त्या ठिकाणी. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळत आहे 40. योग्य कॉल होणं खूप गरजेचं असतं धावा बनवत असताना. आणि अगदी आपण पाहतोय सिंगल डबल फार मोठं महत्व दिले. आतापर्यंत 40 वसूल केल्या. चांगला स्कोर कार्ड धानोरी स्पोर्ट क्लब धानोरीच्या धावफलकावरती अगदी आपण पाहतोय 40 धावा. षटक 4थं मार्गस्थ असतात. यालाच क्रिकेट म्हणतात. प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार येणं गरजेचं नाही. काही काही चेंडूला सन्मान देखील द्यावा लागतो. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि ही दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना जी पाहायला मिळते. लेग बाईट्स
म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 42 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. षटक चौथं मार्गस्थ आहे. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये जारी. अगदी आपण पाहतोय हिमगिरियन्स ही टीम शतरक्षण करते, तर धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. आतापर्यंत 42 बनवल्या. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 5 षटका 50च्या आसपास जरी धावफलक गेलं तर चांगली फायटिंग होते, आपण पाहिलेलं आहे. आणि यावेळेस प्रवीणच्या बॅट मधून हवा ई फायर बिग ब्लास्ट लॉंग लेगला चेंडू जातोय षटकारासाठी 6 धावा. सुरुवातीला थोडासा सावध पावित्रा आपल्याला पाहायला मिळाला. 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस मात्र फ्रंट फुट वरती आला आणि त्यानंतर लॉंग लेगला चेंडू भिरकावून दिला. दूरवरचा षटकारा ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये प्रवीण यांनी आणि या 48 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अंतिम षटक, शेवटचं षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. NScricket.in वरती जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील मनापासून स्वागत असेल. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 चा थरार तुम्ही पाहत आहेत. सर्व प्रेक्षक राजाचं मनापासून स्वागत. मॅच चालू आहे. एका बाजूला आहे धानोरी स्पोर्ट क्लब तर दुसऱ्या बाजूला हिमगिरियन्स. या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना तुम्ही पाहत आहेत. 48 धावा. अंतिम षटक. कौशल स्ट्राइक एंड वरती. अतुल क्षीरसागर अंतिम षटक टाकण्यासाठी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल खर्च केली. 49 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. प्रवीण नक्की स्ट्राइक वरती येतोय. अगोदरच्या षटकात एक नेत्रदीपक षटकार ठोकला होता प्रवीण यांनी. या स्लॉग ओव्हरमध्ये फार मोठ्या अपेक्षा असतील टीमला प्रवीण यांच्याकडून. अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड 49 वरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्या ठिकाणी बदलवली जाते. खूप महत्त्वपूर्ण मॅचेस अगदी आपण या ठिकाणी पाहतोय जारी आहेत. 6 टीम अगदी आपण पाहतोय. 7वी टीम देखील सज्ज नक्कीच झालेली आहे. आता 8वी टीम क्रमांक निश्चित नाहीयेत. रन रेट या गोष्टीला फार मोठं महत्त्व अगदी आपण पाहतो. एखादी लीग स्वरूपाची क्रिकेटची स्पर्धा तुम्ही यावेळेला खेळता आणि याचबरोबर संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धाबा 50 रन 50 धाबा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. कौशल टिंगरे स्ट्राइक एंड वरती. हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे. हा फटका सुरेख खेळलाय. चेंडू अगदी आपण पाहतोय. चांगलं शतरक्षण लॉंग ऑफच्या दिशेला. अप्रतिम शतरक्षण त्या ठिकाणी केले. शतरक्षक आहे मोहन टिंगरे. शतरक्षण अप्रतिम. चेंडू निसटला असता तर सीधा तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर दिसला असता. चेंडूला वेग देखील होता परंतु अडवलंय मोहन यांनी. 51 धावा धावफलकावरती. उलटॉस त्यावरती केलाय कडा प्रहार. प्रीमिंडस सिक्सर. 6 धावा प्रवीण यांच्या बॅट मधून. आपल्याला पाहायला मिळतो आहे संघाचं धावफलक 57 वरती जाऊन पोहोचतंय. एक फायटिंग स्कोर धानोरी स्पोर्ट क्लबनं मात्र उभा केलाय.
अखेरचे षटक मार्गस्थ आहे, प्रगती पथावरती आहे. पाहायचंय कामगिरी कशा प्रकारे केली जाते उर्वरित चेंडूवरती. पुन्हा एकदा फुल टॉस, आता मात्र नो बॉल. नो बॉल, वेस्ट ऑफ द हाईट अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. नो बॉल, पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. आणि या धावफलक 59 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्कोर कार्ड 59. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी. फ्रीडचा चेंडू असेल, फ्रीडचा फायदा कशा प्रकारे उठवतोय कौशल, पाहायचंय. चला यानंतरच्या दोन टीम, वडगाव शेरी 11 59 अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र 60 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. पहिली आक्रमकता, त्यानंतर सावध पावित्रा कौशल यांचा पाहायला मिळाला. परंतु दुसऱ्या बाजूला प्रवीण प्रत्येक चेंडूवरती तुटून पडताना आपल्याला जो पाहायला मिळाला. 60 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. 60 रन ऑन स्कोर कार्ड. 60 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. हा फटका अगदी आपण पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय, घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. याचबरोबर एका इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. बनवल्या गेल्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर 61 टार्गेट असेल 62 धावांचं. हिमगिरियन्स टीमला जिंकण्यासाठी 5 षटकात 62 धावांची गरज. अगदी आपण पाहतोय एक महत्वपूर्ण लढत. एका बाजूला आहे हिमगिरियन्स, तर दुसऱ्या बाजूला आहे धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी यांच्यातील लढत आपण या ठिकाणी पाहतो आहे. चला आता ताबडतोब वेळ देखील वाचवायचा आहे. अजून बऱ्याचशा मॅचेस दिवसभराच्या सत्रातील बाकी आहेत. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय कौशल टिंगरे 10 चेंडू 16 धावांची खेळी आणि प्रवीण 11 चेंडू 21 धावांची खेळी. चांगला खेळ दोन्ही फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्या बळावरती 61 पर्यंत स्कोर कार्ड नेऊन पोहोचवलं. 62 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. चला ताबडतोब आता शतरक्षण लावणं गरजेचं. धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी मैदानाचा ताबा नक्कीच घेत असताना अगदी आपण पाहतोय धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी. बॅट्समन आपल्याला देखील विनंती आहे, मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. 62 टार्गेट 62 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पहिल्या सत्रातील खेळ संपलाय. दुसरं सत्र या ठिकाणी चालू होत आहे आणि या 62 धावा पूर्ण होणार की नाही हे आपण पाहूयात. आणि ऐकण्यासाठी आपल्याबरोबर जोडले जातील खेड तालुक्यातील एक सुमधुर आवाज उत्तम सावंत सर आपल्याबरोबर जोडले जात आहेत. या सर आपलं स्वागत असेल.
एक इनिंग डाव देखील आपण पाहिले तर संपला. दुसऱ्या डावाला देखील इथे सुरुवात होताना पाहायला मिळते. धानोरी स्पोर्ट्स धानोरी संघानं प्रथमतः बॅटिंग करताना बनवल्यात 3 गडी बाद 61 धावा आणि विजयासाठी आपण पाहिलं तर टार्गेट मात्र इथे सेट केलेलं आहे. हिमगिरियन स्पोर्ट्स क्लब टिंगरेनगर या संघाला मात्र विजयासाठी बनवायच्यात 30 चेंडू 62 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर पहिल्या क्रमांकाचं घेऊन गोलंदाजीच्या मार्कोती गोलंदाज इथे सज्ज होताना पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र आपण पाहतोय. कॉलबॅकचा थरार आघाडीचे बॅटर अरुण आणि अतुल ही जोडी आपण पाहतोय. अरुण गबाले अतुल क्षीरसागर ही जोडी बॅटिंगसाठी आपण पाहतोय. आघाडीला सलामीला तर पहिल्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी गोलंदाज शुभम गीते इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. या दोनही बॅटरला आपण पाहतोय आघाडीला बॅटिंगसाठी आलेत. स्टार्ट फार महत्त्वाचा आहे. सुरुवात दोनही टीमकडनं कशा प्रकारे होते त्यावरती या मॅचचा शेवट अवलंबून राहणार आहे. जर फलंदाजी करणाऱ्या टीमनं चांगली सुरुवात केली, चांगल्या धावा बनवल्या, पार्टनरशिप भागीदारी पाहायला मिळाली तर तोही संघ इथे विजयाच्या पताका फडकवू शकतो. परंतु जर प्रतिस्पर्धी टीमनं बॅटरला थांबवलं, विकेट मोडला, डॉट बॉल टाकले तर ती देखील टीम या स्पर्धेत विजय प्राप्त करू शकते. त्यामुळे सुरुवात फार महत्त्वाची आहे. तुमची सुरुवात कशा प्रकारे होते त्यावरती शेवट देखील अवलंबून राहणार आहे. कॉलबॅकचा थरार आपण पाहत आहे. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आतुरतेने उत्सुकतेने या मॅचकडे पाहत आहेत, कारण कधी एक मैत्रीपूर्ण लढत आहे. जरी एका परिसरातील, एका भागातील, एका गावातील आसपासचे दोन संघ एकमेकांच्या समोर असतील, परंतु खेळीमेळीच्या वातावरणात ही मैत्रीपूर्ण लढत इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक गोलंदाजीच्या मार्कवरती करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. शुभम गीते तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात शुभम गीते नावाचा ट्रेंड आलाय. गतवर्षी तो अंडर-24 चॅम्पियनशिप खेळला भिवंडीच्या मैदानावरती. त्यानंतर क्रिकेटच्या पटलावरती त्यांना आपल्या नावाचा डंका पेटवलाय धानोरी गावातून शुभम गीते. पहिला चेंडू आणि तो देखील मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला. 1 2 3 4 टप्पे घेत सीमा पार चौकार. तर क्षेत्ररक्षणात फार मोठमोठे बदल आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता अपटबार, त्यावरती केलं आक्रमण. चेंडू मात्र चाल सीमा पार. 2 चेंडू 2 चौकार. अतुलच्या बॅटमधून अतुलनीय बॅटिंग मैदानी पाहायला मिळते. जी सुरुवात बद्दल आपण चर्चा करतो तो ती सुरुवात कमालीची राहिली बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. हिमगिरियन स्पोर्ट्स क्लब टिंगरेनगर टीमकडनं 2 चेंडूवरती 2 चौकार खेळलेत. सातत्यानं आता क्षेत्ररक्षणं बदलली जात आहेत. खेळाडूंच्या जागा चेंज होत आहेत. चेंडू मात्र दोनही जर तुम्ही पाहिले तर मिडल स्टिकवरती टप्पा पडून लेग स्टंपकडे ट्रॅव्हल होत होते. त्यामुळे अतुलला देखील फटके खेळण्यासाठी सोपं गेलं. चांगला चेंडू होता. या चेंडूची गरज होती, परंतु कव्हर पॉइंटला गॅपमध्ये चेंडू पाठलाग सुरू, शर्यत लागली. चेंडू अडवलं जाईल तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बॅकअप खराब. फार मोठी गडबड, गोंधळ, गडबड, गोंधळ. धावा येत आहेत, आकडे बदलत आहेत. प्रचंड मोठी पळापळ मैदानी सुरू आहे. तब्बल 5 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्यात. जिथे 2 धावा हव्या होत्या तिथे 5 धावा आल्यात. धावफलक पुढे चाल, स्कोर काढत आणि धावफलकोती बनवले जात आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. 3 चेंडूवरती आल्या 13 धावा.
2 चौकार 8, त्यानंतर 5, 3 चेंडू 13. प्रचंड मोठी गडबड गोंधळ या मॅचमध्ये आपण पाहतोय. सगळ्यांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्यात. प्रेक्षक देखील बारकाईने या मॅचकडे पाहतायत. कोण जिंकेल, काय होईल, कोणता संघ विजेता ठरेल, कोणती टीम बाजी मारेल. त्यामुळे इथे आपण पाहिलं तर सुरुवात फार महत्त्वाची आहे. 3 चेंडू 13. हिमगिरी स्पोर्ट्स क्लब टिंगरेनगरनं केली चांगली सुरुवात. शुभम गीतेवरती केलं आता आक्रमण. अतुलचं कौतुक आहे. अतुलनं जी बॅटिंग केली ना, जी सुरुवात करून दिली ना, ती अगदी अतुलनीय आहे. म्हणजे या सुरुवातीची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला हवी होती आणि ती सुरुवात झालेली आहे. कमबॅक करावं लागेल शुभम गीतेला. फुल टॉस चेंडू ता खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, अडवलाय, फेकलाय, फेकी सुरेख आहे. तोपर्यंत एक सिंगल मैदान येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 चेंडू 14. अरुण गबाले, अतुल क्षीरसागर ही जोडी बॅटिंग करते. पहिल्या विकेटसाठी भागीदारी पार्टनरशिप सुरू आहे. 5 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची आहे. P1 P2 फार महत्वाचा ठरणार आहे. यावेळीचा चेंडू होता बिग हिट. टिप्ड विकेटला टोकलाय. अतुलच्या बॅट मधून चेंडू मात्र जाईल सीमा पार. षटकार. अतुल क्षीरसागर इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत. नवीन चेंडू टाका. नवीन चेंडू मैदानी द्या. 20 धावा आपण पाहिले तर धावपलकोत आहेत. 5 चेंडू आपण पाहिले तर टाकले गेलेत. टिंगरेनगर परिसरातून बरंचसं क्रिकेट खेळले. वडगाव शहरी मतदारसंघात बरंचसं क्रिकेट खेळले. ते राहिला टिंगरेनगरला आहे, परंतु खेड तालुक्यातील स्मार्ट विलेज सावरदरी इथे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहे आणि अतिशय जबरदस्त झंझावत आज त्यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळतोय. शुभम गीतेवरती अक्षरशः तुटून पडलेत. म्हणजे लीग पद्धतीने काही सामने ते खेळले नाही, पहिलीच मॅच खेळतायत आणि कॉलबॅकमध्ये आपल्या बॅटिंगचा झंझावत त्यांनी इथे दाखवलाय. 20 धावा धावपलकोत आहे. 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडू झालेत. यावेळीचा चेंडू होता बॅटच्या आतील काढा घेत. चेंडू मात्र गेलाय. 1 धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड. अरुण गबाले गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर हिमगिरी स्पोर्ट्स क्लब टिंगरेनगर बिनबाद 22 धावा, 22 रन. चोवीस चेंडू आणि 40 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. पहिलं षटक फार महत्वाचं होतं. त्या षटकात किती धावा येतात, कशा प्रकारे गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलं जाते, कशा प्रकारे टीम कामगिरी करते, या गोष्टींवरती फार महत्वाचं ठरणार होतं. आणि पहिल्याच षटकात प्रचंड मोठ्या धावा त्या देखील येताना पाहायला मिळत आहेत. 1 षटकार आला, 2 चौकार आले. आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. 22 रन. षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज नारायण चौधरी आपण पाहिले तर षटक क्रमांक 2 साठी पाहायला मिळतील. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय. 5 ओव्हरचा सामना तो देखील आपण पाहिले तर इथे मैदान ते खेळलं जातोय. कमबॅक केलं जाईल का, पुनरागमन होईल का, वापसी मैदान ते असेल का, ते देखील आपण पाहणार आहोत. फक्त विनंती एकच आहे, थोडी घाई करा. 2:45 वाजून गेलेत. मॅच कॉलबॅकची सुरू आहे. यानंतर काही सुपर 8च्या लढती देखील होणार आहेत. त्यामुळे वेळ फार महत्वाचा आहे. कॉलबॅक मधून 2 संघ आपण पाहिले तर सुपर 8ला पात्र ठरणार आहेत. बावीस धावा धावपलकोत आहेत. पहिलं षटक संपले. नारायण दुसरं षटक. पहिला चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू जाईल तिथे डीप मिडविकेटच्या मधोमध आणि तोपर्यंत काही धावा येतात. अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 24 रन, 24 धावा त्या मात्र धावपलकोत आहेत.
अरुण गबाले हा बॅटर मूर्तीनं लहान आहे परंतु कीर्तीनं फार मान आहे. एकेरी दुहेरी धावा घेणं हे त्याला सांगावं लागत नाही किंवा त्याच्या बॅटमधून सातत्यानं पाहायला मिळतं. तो त्या प्रकारची बॅटिंग करतो, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतो. एकेरी दुहेरी धावा तर तो बनवतो, परंतु संधी मिळाली तर षटकार चौकार देखील ठोकतो. यावेळीचा चेंडू होता, हात खोललेत परंतु गरज होती का? धावा आल्या होत्या आणि तिथे पहिलं विकेट चोईल पतन. पहिला बॅटर अरुण गबाले, बॅक टू दी पहिल्यान, आउट, झेल बाद. अप्रतिम झेल आपण पाहिलाय. प्रसाद अभयंकर, सार्थक वाळके हे लेदर क्रिकेटचे खेळाडू आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं फार कमी पाहायला मिळतात, परंतु लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळतात आणि विशेषतः लेदर बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्याकडे सरावचं सातत्य फार मोठ्या प्रमाणात आहे. प्रसाद अभयंकर यांना सातत्यानं मी पाहिले, सार्थक वाळकेला देखील आपण सातत्यानं पाहिले, परंतु या मॅचमध्ये प्रचंड मोठी ट्विस्ट आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने तर कमबॅक केले, पहिली विकेट आली, पहिल्या विकेटच्या शोधात संपूर्ण टीम होती आणि इथे विकेट आली. नारायण चौधरी, षटक क्रमांक 2. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय, टेकन. तिथे प्रयत्न देखील आपण पाहिलं तर जबरदस्त होता. प्रसाद अभयंकर क्षेत्ररक्षक होता, चेंडू हाताला लागला आणि थोडंसं पुढ्यात पडला आणि तिथे आपण पाहिलं तर झेल मात्र सुटला गेलाय. एक धाव येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोते आकडे बदलतात. एक गडी बाद 25 धावा. षटक क्रमांक 2 मैदान होती. विजयाचं समीकरण 21 चेंडू आणि बनवायच्या 37 धावा. यावेळीचा चेंडू होता, गॅपमध्ये खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. विशाल टिंगरे संघनायक कॅप्टन, जबरदस्त क्षेत्ररक्षण. टीमसाठी तब्बल 3 धावा ते इथे वाचवताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. काही धावा वाचवल्यात, हे देखील क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचे असतात. एक धाव येते, स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 26. षटक क्रमांक 2. दुसरं षटक करते नारायण. कमबॅक केलं या षटकात. विकेट आल्यानंतर एकेरी धावा येत आहेत. खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे आपण पाहिलं तर रनआउटची संधी. डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळत आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल लेग बायच्या रूपानं. अतिरिक्त अवांतर धाव, स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक सुरू. दुसऱ्या क्रमांकाचा आणि धावफलक 27 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 27. 19 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहे. प्रयत्न तर करावे लागतील. संघर्ष सुरू आहे. कोण जिंकेल, काय होणार? कमबॅक तर केलंय. गोलंदाज नारायण चौधरीचं कौतुक करावं लागेल, धावा रोखून ठेवल्यात. इथे देखील आपण पाहिलं तर भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय. खरं तर हे फार गरजेचं असतं. विकेट किपर ज्या प्रकारचे इशारे करतात त्या प्रकारचीच गोलंदाजी जर गोलंदाज अचूक टप्परती करत असेल तर टीम कधी कधी कमबॅक करताना पाहायला मिळतात. 2 षटकं संपतात. एक गडी बाद 27. हिमगिरी स्पोर्ट्स क्लब टिंगरेनगर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 रन, लॉस ऑफ 1 विकेट. विजयाचं समीकरण शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्या 35 धावा. 35 रन टू विन 18 बॉल. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. षटक फार महत्त्वाचं. मॅचचं टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतं. पहिली 2 षटकं आपण पाहिली. पहिलं षटक होतं गोलंदाज शुभम गीतेचं. षटक क्रमांक 2 होतं नारायण चौधरीचं. तर षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण पलांडे. प्रवीणच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. याही खेळाडूंना आपण पाहिलं तर धानोरी गावातून इम्प्रेस केले आपल्या खेळानं. अल्पावधीतच तो देखील उंच उंच शिखरे गाठताना पाहायला मिळतोय. व्यावसायिक प्रोफेशनल क्रिकेटमध्ये तो पदार्पण करतोय. धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी टीमकडनं खेळत असताना पुणे जिल्हा एरिया वाईज गटातून पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्लब असोसिएशन पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू होता, बॅटची हलकी कडा घेत चेंडू मात्र अडवलं जाईल. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. एक गडी बाद 28.
28 रन. एकेरी दुहेरी धावांबरोबर षटकार चौकार देखील खेळावा लागतील हिमगिरी स्पोर्ट्स क्लब टिंगरेनगरच्या बॅटरला. अतुल क्षीरसागर 7 चेंडू 22, 2 चौकार 1 षटकार, 315चा स्ट्राईक रेट. खूप चांगली बॅटिंग तो करतोय. श्रीकांत देवकोलेच्या सोबतीला श्रीकांत 3 चेंडू 2, विजयाचं समीकरण 17-34. यावेळीचा चेंडू होता फटका गॅपमध्ये, चेंडू मात्र चाल सीमा पार, एक टप्पा घेत चौकार. टू रन लॉस ऑफ 1 विकेट. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो बहुत गलत बात है. अतुलनं प्रयत्न केलेत. पहिलीच मॅच खेळतोय वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग मध्ये. संघ कॉलबॅकला आहे, अडचणीत आहे, संकटात आहे. जबरदस्त बॅटिंग, कमबॅक करेल का प्रवीण? और पिच चेंडूचा फटका फसलाय, सेल टिपलाय. संघनायक विशाल टिंगरे टिपतात सेल. विकेट चोल पतान, बिग विकेट गॉन, मोठा मासा गळाला. सुरुवात एका मोठ्या फटक्याने केली. लीग पद्धतीने द्यावेळेस देखील तो सामने खेळलाय, तिथे त्याच्याकडनं आक्रमकता आपण पाहिली. श्रीकांत देवकलने देखील चांगली बॅटिंग केली. विजयाचं समीकरण शेवटचे 15 चेंडू आणि बनवायच्या 30 धावा. 30 रन टू विन 15 बॉल, 15 चेंडू 30 धावा. अक्षयसाठी चेंडू ताळवारपणे खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. टी पॉइंटला चेंडू, 1 धाव पळून पूर्ण. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद 33 धावा. शेवटचे 14 चेंडू आणि बनवायच्यात 29 धावा. 2 जीवाभावाचे मित्र आता एकमेकांच्या सोबतीला आहेत. प्रवीण पलांडे समोर श्रीकांत देवकुले. 2 जिगरी यार एकमेकांच्या समोर, 1 गोलंदाज 1 फलंदाज. प्रवीण टू श्रीकांत. उलटा चेंडू आणि फटका फसलाय. एका मित्रानं दुसऱ्या मित्राला तिथे मैदानी केलंय. सेल बाद. प्रवीण पलांडेच्या गोलंदाजी श्रीकांत देवकुले बॅक टू दी पविलियन. बॅटर क्रमांक 3 झेल बाद. प्रवीणकडनं आपण पाहतोय 2 महत्वाच्या विकेट त्यानं मिळवून दिल्यात. संघनायक विशाल टिंगरे, भरतदादा टिंगरे, कौशल टिंगरे, खेळाडू शुभम गीते, या सगळ्या खेळाडूंचा विश्वास तो सार्थ करतोय. मी सातत्याने सांगितलं की प्रवीण पलांडेवरती विश्वास ठेवला जातोय. 3.5 अक्षरांचा शब्द आहे विश्वास. यायला वेळ लागत नाही, वाचायला सेकंद लागत नाही, बोलायला फार कमी कालावधी लागतो, परंतु विश्वास दिला ना की तो सार्थ करायला प्रचंड कष्ट, मेहनत, परिश्रम मात्र घ्यावे लागतात. प्रवीण पलांडेने कमबॅक केले. 2 विकेट मिळाल्यात. फक्त 6 धावा त्याने या षटकात खर्च केल्यात. नवफलक 33, 3 गडी बाद. षटक क्रमांक 3. समीकरण बदलले. 13 चेंडू 29 धावांची गरज आहे. मोहन टिंगरे अक्षय भिशी जोडी बॅटिंग करते. धावा बनवा लागतील. रिव्हरचा प्रयत्न, स्विच इट. चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, तोपर्यंत एक सिंगल येईल. षटक क्रमांक संपेल 3ऱ्या क्रमांकाचं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर हिमगिरी स्पोर्ट्स क्लब टिंगरेनगर 3 गडी बाद 34, तर विजयासाठी बनवायच्या शेवटचे 12 चेंडू 28 धावा. रिक्वायर्ड रन रेट आता वाढताना पाहायला मिळतोय. करंट रन रेट आपण पाहिलं तर फार कमी होतोय, परंतु रिक्वायर्ड रन रेट आता प्रचंड मोठा. 14च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. प्रति षटकामागे 14 धावा त्या घ्याव्याच लागतील. 12 चेंडू
28 धावा. पुन्हा एकदा चेंडू सोपवलाय नारायण चौधरीच्या हातामध्ये. याही गोलंदाजाने इम्प्रेस केलं आपल्या खेळानं. फक्त 4 धावा खर्च करत एक विकेट मिळाली. एक बॅटर त्यानंही बाद केलाय, त्यामुळे तो इथे यशस्वी गोलंदाज म्हणून या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहिले. म्हणजे या टीमकडे जर तुम्ही बारकाईनं पाहिलं ना, गोलंदाजांची कमी नाही. जवळपास 6 ते 7 गोलंदाज आहेत. पर्याय विकल्प फार मोठे आहेत, परंतु विश्वास कोणाच्या खांद्यावरती ठेवायचा ना, ते इथे मात्र फार महत्त्वाचं आहे. नारायण चौधरी आहेत, शुभम गीते आहेत, प्रवीण पलांडे आहेत, सार्थक वाळके आहेत, प्रसाद अभयंकर आहेत. गोलंदाजांचा प्रचंड मोठा तोफखाना या टीमकडे आहे. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय, फटका फसलाय, चेल टिपलाय, विकेट चोईल पतन. बॅटर क्रमांक 4 चेल बाद. भरपूर झाला, यानंतर अजून भरपूर लढती आहेत. फलंदाज चला पटपट. हिमगिरी स्पोर्ट्स क्लब टिंगरेनगर टीम कडनं द ग्रेट लिजंड क्रिकेटर 40+ उमेश चौरे इथे आता बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीतून कमाल केली, फलंदाजीतून धमाल करतील का, संघाला विजय मिळून देतील का, टीमला विजय खेचून आणतील का. 11 चेंडू आणि बनवायच्या 28 धावा. एकेरी दुहेरी धावांबरोबर षटकार चौकार खेळावे लागतील, मोठमोठे फटके टोकावे लागतील, आक्रमकता दाखवा लागेल. क्षेत्ररक्षणात बदल केला जात आहेत, काही चेंजेस देखील आपण पाहतोय. भरतदादा टिंगरे, टीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक कौशल टिंगरे सातत्यानं फेरबदल करतायत. चौतीस धावा धावपलकोता, 4 कडी बाद. उमेश चौरे यांच्यासाठी 4 खेळाडू ऑनसाईडला आहेत, सगळे बाउंड्री लाईनवरती आहेत. आल्या पहिला चेंडू पायामध्ये टाकलाय, लेग बिपर विकेट. हा नियम आपल्या स्पर्धेत नाही, लेग बायच्या रूपाने एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 35 रन 35 धावा, 10 चेंडू 27, 27 रन 10 बॉल. एकेरी दुहेरी धावांनी संघ आता विजय होणार नाही, षटकार चौकार खेळावे लागतील. हिमगिरी स्पोर्ट्स क्लब टिंगरेनगरच्या बॅटरला मोठमोठे फटके तर खेळावे लागतील. नहीं चलेगा इक्का दुक्का, अब खेलना पडेगा चौका छक्का. षटकार चौकारांची गरज आहे. जी सुरुवात करून दिली ना अतुलनं, ती मात्र शेवट करावा लागेल. यावेळीचा चेंडू होता अक्षय भिसेच्या बॅटमधून, चेंडू मात्र चाल सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, उत्तुंग षटकार. मात्र आक्रमकता दाखवा लागेल. 2 चेंडू केलाय, 7 धावा त्यानं बनवल्यात. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवरती विश्वास ठेवा. आज मेहनत करेल का या मॅच मध्ये अक्षय भिसे? अक्षय भिसे नावाचं वादळ आपण पाहतो मैदानावरती. मजबूत शरीरयष्टी, तगडा ताकदवान बॅटर, हातात प्रचंड मोठी बॅट. आक्रमण तर केलंय गोलंदाज नारायण चौधरीवरती. 9 चेंडू 21 धावा. यावेळीचा चेंडू होता जबरदस्त दिलस्कूप. दिल करत नाही दिलशन स्टाईलनं चेंडू गॅप मध्ये सीमा पार, अक्षयच्या बॅट मधून येतोय चौकार. डीजे अंतरंग साऊंड डीजे प्रज्वलच्या माध्यमातून सुमधुर संगीत. धावफलक 45 मॅच मध्ये ट्विस्ट, सामन्यात रंगात समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. मॅच होती कुठे, सामना आलाय कुठे. एक रोमहर्षक रंगतदार मॅच आपण पाहतोय. कॉलबॅकचा थरार आहे, प्रत्येक जण जिंकायला आलाय, प्रत्येकाला जिंकायचंय, परंतु जिंकणार कोण? प्रयत्न तर दोन्ही बाजूने सुरू आहे. मी सुरुवातीला सांगितलं, टीम त्याच आहेत, मैदान तेच आहे, खेळपट्टी तीच आहे, दोनही टीमला तोच चेंडू आहे.
फक्त तुम्हाला कामगिरी करायची, प्रयत्न करायचेत आणि विजय मात्र खेचून आणायचा आहे. यावेळीचा चेंडू होता टीप एक्स्ट्रा कव्हरला, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आलाय, चेंडू अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत काही धावा येतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. उपलक 47 धावा. प्रसाद अभयंकरला आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण करताना प्रचंड वेगाने तो धावलाय, लांब लांब टांगा त्याने टाकल्यात, प्रचंड मोठ्या हाताने चेंडू अडवलाय आणि काही धावा त्यांना आपल्या संघासाठी मात्र रोखल्यात. 47, 4 गडी बाद, 7 चेंडू 15. हा चेंडू या मॅच मध्ये निर्णायक, इम्पॉर्टंट. 7 चेंडू 15 धावा. यावेळीचा चेंडू होता, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपवरती अटॅक आणि तिथे आपण पाहिलं तर फेकी केली गेली, रनआउटची संधी, परंतु तिथे मात्र नकार आहे. एक धाव येईल लेग बायच्या रूपानं, स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 48. टायमिंग संपलेला आहे. वेळेची महत्त्व फार आहेत. आम्ही सुरुवातीपासून सांगतोय 5 षटकं 25 मिनिटं, 4 षटकं 20 मिनिटात टाकावे लागतील. अधिकचा वेळ घेतला तर एक खेळाडू 38 सर्कलमध्ये. समीकरण आता बदलले. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 14 धावा. 6 चेंडू आणि 14 धावा. मी सुरुवातीला सांगितलं या टीमकडे ना फलंदाजांची कमी, ना गोलंदाजांची कमी, ना अष्टपैलू खेळाडूंची कमी. फक्त जो निर्णय घ्यायचा आहे ना तो मात्र फार महत्त्वाचा ठरणार आहे. योग्य निर्णय कोणता संघ नाही, कोणता खेळाडू घेईल ते इथे मात्र फार इम्पॉर्टंट ठरणार आहे. धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरीचा संघ आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ, या स्पर्धेचे मार्गदर्शक विशालभाऊ टिंगरे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय इथे मैदानावरती आहे. सचिनभाऊ कुर्तडकर यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. दोनही संघ मालकांचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. सातत्यानं त्यांनी वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगमध्ये संघाचं संघ मालकीत्व घेतलंय आणि खेळाडूंना खेळण्यासाठी प्रचंड मोठं व्यासपीठ मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिलंय. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 14. सामना रोमर्षक आहे, सामना रंगतदार आहे. चला विनंती आहे थोडी घाई करा. एक खेळाडू आता 38 सर्कलमध्ये खेळून खेळावा लागेल. 6 चेंडू आणि 14 धावा, 48 धावा धावफलक होत्या, 4 विकेट गमावल्यात. सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष या मॅचकडे लागले. tenniscricket.in वरती देखील आता ऑनलाईन प्रेक्षकांची वाढती संख्या. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025चं तिसरं पर्व, भव्य दिव्य आयोजन, नियोजन आणि कॉलबॅकचा थरार तो मात्र रंगताना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल, काय होईल, उत्कंठा शिगेला पोहोचल्यात. शेवटचे 6 चेंडू 14 धावा. पहिला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात, टेकन, व्हेरी गुड कॅच. सार्थक वाळकेला मिळते पहिल्या चेंडूवरती पहिलं यश. बॅटर अक्षय भिसे बाद. ते पहिल्या चेंडूवरती विकेट येते. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. सामना अजूनही संपला नाही. मॅच दोलन स्थितीमध्ये. कोणताही संघ कमबॅक करू शकतो, कोणती टीम बाजी मारू शकते. त्यामुळे इथे आपण पाहिले तर एक रोमहर्षक रंगतदार सामना तो देखील आपण पाहिले तर सुरू आहे. सुपर 8च्या टीम वाट पाहत आहेत. कॉलबॅक कधी संपतोय, सुपर 8ला कधी सुरुवात होती. परंतु सुपर 8चा हा सामना तो मात्र फार महत्त्वाचा आहे. कोण जिंकेल ते देखील फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर इथे धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी संघ विजयी झाला तर तो सुपर 8ला पात्र ठरेल. परंतु या मॅचमध्ये जर हिमगिरी स्पोर्ट्स टिंगरेनगरनं विजयाच्या पताका फडकवल्या तर कॉलबॅकची आणखीन एक मॅच ती मात्र खेळवावी लागेल.
5 गडी बाद 48, षटक क्रमांक 5, 5 चेंडू 14. न्यू बॅटर सोमनाथ फडतरे जो मात्र बॅटिंगला आलाय. पहिला चेंडू सोमनाथ मात्र खेळतोय. चेंडू चांगला होता, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रवीण पलांडे फेकी सुरेख आहे. बॅकअप तिथे केला जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 49 धावा, 5 गडी बाद. शेवटचे 4 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. 4 चेंडू 13 धावा. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण करेल. एखाद दोन मोठे फटके या मॅचमध्ये पुन्हा एकदा टिंगरेनगर संघाला विजयाच्या पताका फडकून देतील. 4 चेंडू 13 धावा, 13 रन टू विन 4 बॉल. वेळ घेऊ नका, भरपूर वेळ तुम्ही घेतलेला आहे. कमिटी आम्हाला सूचना करते, त्यामुळे थोडं सहकार्य करा. 4 चेंडू 13. गोलंदाज सार्थक वाळके टू बॅटर उमेश चौरे. इथे देखील आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेताना पाहायला मिळतोय. उसळी घेतोय, स्विंग होतोय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. उमेश चौरेसाठी एक डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू 13 धावा. एकेरी दुहेरी धावांना संघ आता विजय होणार नाही. षटकार चौकाराशिवाय पर्याय नाही. एक मोठा फटका, एखादा षटकार, एखादा चौकार, कहाणी में ट्विस्ट. इथे विकेट येईल. बॅटर बाद उमेश चौरे बॅक टू द पवेलियन. ची गरज आपण पाहतो विजयासाठी. न्यू बॅटर सौरभ. सोमनाथ फडतरेच्या सोबतीला तर सार्थकने केले कमबॅक. सार्थकचं कौतुक कराल तितकं कमी. 2 चेंडू 13. जर 2 षटकार आले तर मॅच टाय होईल. सुपर ओव्हर खेळवली जाईल. स्पर्धेचा नियम आहे. 2 मोठे फटके तर खेळावेच लागतील. व्हाईट बॉल नो बॉल आला तर मॅचमध्ये रंगत निर्माण होईल. 2 चेंडू 13. काय होणार, कोण जिंकणार? 2 चेंडू आणि 13 धावा. सार्थक वाळके समोर बॅटर सौरभ. शेवटचे 2 चेंडू 13. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती. चेंडू अडवेल, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल इथे पळून पूर्ण केली चाल आणि शेवटच्या चेंडूवरती मॅच. 1 चेंडू विजयासाठी बनवायच्या 12 धावा. 1 चेंडू आणि 12 विजयासाठी आपण पाहिले तर इथे बनवायच्यात. सार्थक वाळकेने जसं आपण पाहिलं तर संघात स्थान मिळवले. कॉलबॅकमध्ये संघ दुसरा विजय मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे. इथे दुसरा विजय मिळवती टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी. हा संघ मात्र कॉलबॅक मधून पात्र होईल सुपर 8 साठी. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत टीम हिमगिरी स्पोर्ट्स क्लब टिंगरेनगर आपण या स्पर्धेचा निरोप घेत आहे. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. संघाचे संघमालक सचिन भाऊ कुर्तडकर आणि टीम आपण या स्पर्धेत सहभागी झालात, पार्टिसिपेट झालात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब आपण देतोय. तत्पूर्वी पुढील मॅचचा टॉस होणार आहे. पुढील टीमच्या दोनही कॅप्टनना विनंती केला तर आपण प्लेइंग 11 जमा करण्यासाठी संपर्क करा. सुपर 8चा पहिला थरार यानंतर आपण इथे मैदानी पाहणार आहोत. सुपर 8ची पहिली मॅच ती देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होईल आणि पहिलाच सामना असेल वडगाव शहरी 11 विरुद्ध मेक माय ट्रिप धानोरी. या दोन्ही संघ